सह्याद्रीचा सिंह जन्मला आईची जाऊ पोटी. हर हर महादेवाची घुमली गर्जना गड किल्ल्यांच्या ओठी. रायगडावर तुम्ही उभारली शिवराष्ट्रांची गुढी. राजे तुम्ही नसता तर सडली असती हिंदूंची मडी. तुम्हामुळे तर पाहतो आम्ही देवळाचे कळस. तुम्ही नसता तर दिसली नसती अंगणात तुळस. जय भवानी. अरे काय आवाज आहे का? आज आपल्या आवाजाने तो भगवा शहरला पाहिजे. जय भवानी. मराठा साम्राज्याचे संस्थापक शहाजीराजे भोसले, स्वराज्याचे देखणे स्वप्न पाहणाऱ्या माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, परस्त्रीला माते समान मानणारे माझे शिवबाराजे. अरे सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे माझे शंभूराजे. यांना माझा मानाचा मुजरा करून छातीत शिवविचारांची आग व मनगटात पवन तलवारीची ताकद असणारा मी छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता मावळा वीराजा मी चव्हाण माझे शिवविचार व्यक्त करतो. आधी गेलं कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असे म्हणणारे माझे तानाजी मालुसरे. राज लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा तुम्ही म्हणवा हा बाजी एकटा खिंड लढविल असे म्हणून तब्बल 9 तास मित्रांनो, 1-2 नव्हे तर तब्बल 9 तास खिंड लढवणारे माझे बाजी प्रभू देशपांडे. आपला प्राणपणा लावून महाराजांचा जीव वाचवणारा जीवा माला, येसाजी कंक, बहिरजी नाईक, हिरोजी इंदलकर, कोटाजी फर्गन अशा असंख्य मावळ्यांच्या बलिदानातून हे स्वराज्य निर्माण झाले. आणि आज आपण आपली जबाबदारी विसरून स्वराज्याची काय अवस्था करून ठेवली आहे. अरे आपण आयुष्यात येऊन उन्हादुना एक बंगला बांधतो, त्याला पण स्वतःचं किंवा बापाचं नाव देतो. मित्र हो माझ्या राजांनी 370 किल्ले निर्माण केले. मित्र हो मला एक किल्ला दाखवा ज्या किल्ल्याला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच किंवा वडिलांचं नाव दिलंय. मित्र हो स्वतःचे संपूर्ण आयुष्य महाराजांनी तुम्हासाठी खर्च केले. एवढेच नाही तर स्वतःच्या पुत्राचं सुद्धा महाराजांनी प्राणपणा लावला. धन्य धन्य ते शिवाजी राजे, धन्य धन्य ते शंभूराजे. इथून पुढचा प्रत्येक शब्द ऐकल्यावर मला खात्री आहे तुमच्या अंगावर काटा आणि डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. माझे शंभूराजे औरंग्याच्या कैदेत आहे. अरे काय 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 तुझं. अरे तुम्ही शंभूराजांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघा किती यातना सहन केले असतील ओ माझ्या राजांनी. अरे दवाखान्यात इंजेक्शन घेताना आई ग म्हणणारे आपण. अरे माझ्या राजाची तलवारीने कातडी सोलून काढण्यात आली. अरे डोळ्यात एखादा किडा गेला तर डोळे चोळणारे आपण. माझ्या शंभू राजांच्या डोळ्यात चरकीनं लाल बुंद साया घालून खोपणी सकट डोळे जाळण्यात आले. रक्ताचे थेंब जमिनीवर पडले. काय त्रास झाला असेल ओ त्या मानवी जीवाला. तरीही इतका त्रास सहन करूनही माझ्या राजाचं मन बोलत राहिलं. तोंडात जीभ नसणारा संभाजी महाराजांचा देह शिवाजी महाराजांना उद्देशून बोलतोय. आबासाहेब तुम्ही मला आभाळाच्या डोळ्यांनी पाहत असाल ओ. मला पण तुमचं आभाळ एवढं रूप पाहायचंय आबासाहेब, पण मला डोळेच नाही उरले आबासाहेब. आऊसाहेब येसू मला तुम्हाला मोठ्याने हाक मारायची हो, पण मला जीभच नाही उरली हो. पण एक सांगतो माझ्या रक्ताचा अभिषेक घालूनच जर स्वराज्याचं मंदिर पवित्र होणार असेल आणि शिवपुत्र म्हणून अशीच मृत्यूशी ओळख होणार असेल तर माझं रायगडीच्या जगदीश्वराला एकच मागणं असेल. 1000 वेळा जन्म दे पण शिवपुत्र म्हणूनच दे, पण शिवपुत्र म्हणूनच दे. जगदंब जगदंब जगदंब. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. सळसळत रक्त शिवबाचे भक्त अन कपाळी भगवा टिळा. अरे आलं वादळ कोण वीर या वादळा. अरे आलाच कोणी अडवा त्याचा वाजवा मी खुळखुळा. नाद करायचं नाही आमचा नादच खुळा. अरे छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा. जिजाऊंचे संस्कार मावर, जिजाऊंचे संस्कार मावर कधी देणार नाही दगा. अरे पाठीवरती वार करणाऱ्यांनी एकदा समोर येऊन बघा. पराक्रमाचे धडे आम्ही शिकू त्या बाणगुळा.
37. होय, खरंच छान भाषण केलं विराज तू. ज्या यातना स्वराज्यासाठी आपल्या राजांनी त्यांच्या चिरंजीव छत्रपती आदरणीय संभाजी महाराज असतील यांनी भोगल्या, त्याचं अतिशय हुबेहूब वर्णन या ठिकाणी विराजनं केलेलं आहे. विराज पुढे चांगला वक्ता होईल अशा त्याला शुभेच्छा देतो. खूप छान. यानंतर पुढची